ओम शांती. ओम शांती. आज 18/1/2026 चे महावाक्य आहेत. ब्रह्मा बाबांच्या स्मृती दिनानिमित्त सर्व मुलांसाठी बाबांचे विशेष महावाक्य. प्रजापिता ब्रह्मा यांच्या स्मृती दिनानिमित्त आज बापदादा आपल्या सर्वांना सांगतात, गोड मुलांनो, ज्ञानरत्नांनी झोळी भरून सर्वांना ज्ञानरत्नाचं दान करायचं आहे. कारण जितके आपण दुसऱ्यांना ज्ञानरत्नांचं दान देऊ, दुसऱ्यांना रस्ता दाखवू, तितके अनेकांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. आज पूर्ण मुरलीमध्ये परमात्म्याने काही गोष्टींवरती विशेष लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. परमात्मा सांगतात, शिवबाबा आपल्याला शिकवत आहेत आणि सर्वांचा सद्गतीदाता शिवबाबा आहे, हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. गोड बाबा आहे याची स्मृती आपल्याला ठेवायची आहे. बाबा सांगतात की मी कोणाला कधीही त्रास देत नाही. त्रास साधनेमध्ये होत नाही. बाबा सांगतात भक्तीमध्ये हठयोग करत असताना किंवा भक्तीमध्ये व्रतवैकल्य करत असताना अनेक त्रास मुलांनी सहन केलेले आहेत. बाबा संगम युगावर सहज सरळ सोपा रस्ता सांगतात. त्यामुळे कुठलाही त्रास मुलांना बाबा देऊ इच्छित नाही. बाबा म्हणतात तुम्ही सुगंधित फुले बना. काटे अर्थात दुःख देणारे आणि सुख देणारे असतात फुलं. बाबा म्हणतात नुसते फुलं नाही तर तुम्हाला सुगंधित फुल बनायचं आहे. सुगंधित फुल अर्थात ज्ञानाचा, गुणांचा, शक्तींचा सुगंध सर्व बाजूला पसरवणारे. सुगंधित फुलं जी असतील त्यांना बाबा वेचून वेचून वेगळ्या भांड्यामध्ये संगमयुगी पॉट वरती वेगळं काढणार आहे. जसं एखादा माळी असतो, तो चांगली चांगली फुलं वेचून एका वेगळ्या भांड्यामध्ये ठेवतो, तसं संगमयुग म्हणजे वेगळं भांड आहे आणि बाबा सुगंधित चांगल्या चांगल्या फुलांना वेचतात आणि वेगळ्या भांड्यामध्ये वेगळ्या संगमयुगावरती आपल्याला ठेवतात. बाबा म्हणतात बिगर मेहनत विश्वाची बादशाही आपल्याला भेटू शकत नाही. मेहनतीशिवाय फळ मिळणार नाही. कारण फक्त बोलण्याने विश्वाची बादशाही मिळणार नाही, तर आपल्याला स्वपुरुषार्थ करावा लागेल, स्व अध्ययन करावं लागेल आणि मेहनतीनेच भविष्य प्रारब्ध बनवावी लागेल. बाबा म्हणतात जितकं अनेकांचं कल्याण तुम्ही कराल, तितकंच तुमचं भाग्य आपोआप बनणार आहे. कारण जितकं आपण अनेकांचं कल्याण करणार, तितकी परतफेड आपल्याला आपोआप मिळणार आहे. ती परतफेड करण्यासाठी बाबा आलेले आहेत. बाबा म्हणले मी रत्नांचं ताट भरून भरून तुम्हाला रोज देतो. ते ज्ञानरत्न धारण करून अनेकांना आपल्याला करवायचे आहे. ज्ञानरत्नाचं दान आपल्याला सर्वांना द्यायचं आहे. बाबा म्हणतात जसं एखाद्या सुईवरती जंक चढलेला असेल, तर तो जंक ज्या बाजूने आहे त्या बाजूने सुई आकर्षित होत नाही चुंबकाकडे, चुंबक खेचत नाही. जी बाजू साफ आहे त्या बाजूनेच चुंबक खेचतो. तसेच आत्मारूपी सुईवर जंक चढला आहे आणि योगाने आपल्याला तो जंक उतरवायचा आहे. जसा जसा आत्म्यावरचा जंक उतरेल, परमात्मा चुंबक आपोआपच आपल्याला खेचतील. बाबा म्हणतात मला पण तुमच्या विना करमत नाही. तुम्ही असाल तर मला छान वाटते. बाबांना सुद्धा आपल्याशिवाय करमत नाही आणि आपल्यालाही बाबांच्या आठवणीशिवाय करमलं नाही पाहिजे. कारण बाबा आपल्याला सुखधाम मध्ये घेऊन जाण्यासाठी आले आहेत आणि प्रत्येकाच्या अवस्थेनुसार बाबा आपल्याला सतयुगामध्ये पद किंवा उंच अवस्था आपली असेल तर पद उंच असेल, अवस्थेनुसार प्राप्ती होणार आहे. बाबा सांगतात जितकी आठवणीची यात्रा तीव्र असेल, तितका आपल्या बोलण्याचा प्रभाव दुसऱ्यावरती पडेल. आपण जे दुसऱ्यांना ज्ञान सांगतो त्या ज्ञानाचा प्रभाव तीर लागेल कधी, जेव्हा आपण बाबांच्या आठवणीत असू. बाबा म्हणतात स्वतःला धोका देऊ नका आणि पावन बनवण्याचा पुरुषार्थ करा.
सर्वप्रथम आत्म्याला पवित्र बनवायचे आहे आणि मग आपल्याला शरीरालाही पवित्र बनवायचे आहे. आपला पेटी बिस्तरा तयार करायचा आहे, बॅगेज ट्रान्सफर करायचा आहे आणि त्यासाठी तयारी आधी करायची आहे. वेळेवर तयारी करू म्हटलं तर होणार नाही. शिवबाबा सांगतात इथे वस्तू, वैभव, व्यक्ती, पदार्थ या सर्वातून मोह काढण्याचा अभ्यास आतापासून करा. देह आणि देहाला विसरण्याचा अभ्यास आधी करा, तर आपण शेवटी तयार राहू, एव्हर रेडी बनू. त्यासाठी बाबांनी आज एक राय दिलेली आहे, झोपेला जिंकायचं आहे, निद्राजीत बना. झोप ही आत्म्याच्या कमाईमध्ये बाधक आहे. आळस, आलबेला पण याचा त्याग आपल्याला करायचा आहे. बाबा सांगतात तुमच्या चेहऱ्यावरून, चाल चलनवरून कळेल की तुम्ही मला किती आठवण करता. जितकी आठवण तीव्र असेल तितकी आत्मस्मृती स्पष्ट असेल. आत्मस्मृती असल्यामुळे शरीरावर नजर आपली जाणार नाही. मी आत्मा आहे ही स्मृती राहील आणि समोरच्यालाही आपण आत्मा रूपात पाहण्याचा अभ्यास करू. त्यामुळे बाबा सांगतात की देहभानापासून न्यारे बना. शरीरावर तुमची नजर न जाता आत्म्याला पाहण्याचा अभ्यास करा. बाबा सांगतात हे ज्ञान इतकं भारी आहे, इतकं शक्तिशाली आहे की याचं जर वजन केलं तर बाकी सर्व ज्ञान याच्या समोर फिके होईल. बाकी सर्व ज्ञानापेक्षा हे ज्ञान श्रेष्ठ आहे. म्हणून शेवटी बाबा सांगतात गोड गोड मुलांची मला खूप आठवण येते आणि तुम्हा सर्व गोड मुलांना विशेष आठवण, याद प्यार आणि सुप्रभात. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक पित्याची आपली आठवण आपल्याला द्यायची आहे. आपण सर्वांनी म्हणायचं आहे आत्मिक मुलांची आत्मिक पित्याला खूप खूप मनापासून नमस्ते नमस्ते. आज बाबांनी पुढे अव्यक्त महावाक्य आज मुरलीमध्ये दिलेले आहेत. मुरलीचा रिवाइज कोर्स आहे 9/12/2075. 9/12/1975. महावीर मुलांच्या संघटनाची विशेषता एकरस आणि एकटिक स्थिती. बाबांनी याचं सुंदर विश्लेषण केलेलं आहे. एकरस स्थिती म्हणजे काय आणि एकटिक स्थिती म्हणजे काय. एकरस अवस्था म्हणजे काय. बाबा सांगतात की महावीर ते जे विशेष आत्मे आहे आणि महावीर आत्म्यांची विशेषता ही आहे ते एकरस राहतील आणि एकटिक अवस्था टिकवतील. एकरस म्हणजे समरस, सदैव सतत समान अवस्था आणि एकटिक अवस्था म्हणजे जितका वेळ ज्या स्थितीमध्ये राहायचे आहे, ज्या संकल्पात, ज्या विचारात टिकायचे आहे त्या अवस्थेत राहणे. संकल्परूपी बोट स्थिर ठेवणे त्याला बाबा म्हणतात एकटिक अवस्था. संघटनामध्ये 5 मिनिट जरी व्यर्थ संकल्प समाप्त करायची सर्वांची बीजरूप स्थितीमध्ये राहण्याची तयारी असेल तर बाबा म्हणतात वातावरण पॉवरफुल बनेल, शक्तिशाली बनेल. एकमत बनवण्यासाठी, एकमत एकरस राहण्यासाठी कोणत्या शक्तीची गरज आहे. त्यामध्ये बाबा सांगतात उत्तरमध्ये पहिलं आहे विश्वास आणि दुसरं आहे सामावून घेण्याची शक्ती. या दोन शक्तींची गरज आहे. संघटनामध्ये जे केलं त्यात सर्वांमध्ये भाव काय आहे हे पाहायचं आहे. दया दृष्टी ठेवायची आहे आणि संस्कार समोर दिसत असताना सुद्धा त्यांच्या प्रती कल्याणाची भावना ठेवायची आहे. आधीच व्यर्थ विचार जर येत असतील तर बाबा म्हणतात विश्वासही राहणार नाही आणि सामावून घेण्याची शक्तीही राहणार नाही. सामावून पण घ्यायचं असेल आणि एक दुसऱ्यांप्रती विश्वास ठेवायचा असेल तर बाबा सांगतात की दयाभाव ठेवा, शुभ भावना, शुभ कामना ठेवा. पुढे बाबा सांगतात कधी कोणी चूक केली
तर त्याला समजावून सांगायचे आहे, परंतु परखायचे नाही. आपल्याला परखायचे स्वतःला, परखायचे मायाला, सामना करायचाय मायाचा आणि परखायचे स्वतःला. मायाला सामना करायचा आहे, आपसामध्ये एक दुसऱ्यांचा सामना आपल्याला करायचा नाही. दुसऱ्यांची चूक स्वतःची चूक जर समजलं तर निश्चितच आपण मायाला जिंकू शकतो, मायाला परखू शकतो. म्हणून शिवबाबांनी आजच्या महावाक्यांमध्ये पुढे सांगितलं की दुसऱ्याच्या सवयीला आपल्याला, दुसऱ्याच्या संस्कारांना आपल्याला परखायचं आहे, पण मायाला परखून आपल्याला विजयी बनायचं आहे. पहिले आपल्याला आपण ऐकतो, पाहतो, मग दुसऱ्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करतो, पण बाबा म्हणतात त्यांच्या चुकांना आपली चूक समजून सामावून घ्यायचं आहे. सामावून घेणे म्हणजे काय? त्याचं वर्णन न करणे. आपण दुसऱ्यांसमोर, अनेकांसमोर दुसऱ्यांच्या अवगुणांचं वर्णन करतो आणि मग त्या वर्णन केल्यामुळे त्याचं वायुमंडल बनतं. बाबांनी आज सांगितलं, दुसऱ्यांच्या चुकांना जरी दिसलं तरीही त्याला आपल्याला चित्तवरती ठेवायचं नाही, सामावून घ्यायचं आहे आणि त्याचं वर्णन नाही करायचं. कल्याणाची भावना ठेवायची आहे, शुभ भावना, शुभ कामना ठेवायची आहे. हा तर बदलतच नाही, यात बदल होत नाही, ही भावना आपल्याला ठेवायची नाही. बाबा म्हणतात, आपण अज्ञानी लोकांना समजावून सांगताना म्हणतो, अपकारीवर उपकार करा. ज्यांनी तुमचं वाईट चिंतलं त्यांच्यासाठी चांगला विचार करा, असं आपण अज्ञानींना म्हणतो. तर मग आपण आत्मिक स्थितीमध्ये राहायला पाहिजे आणि त्यांच्या अवगुणांना न पाहता चांगल्या गुणांना पाहायला पाहिजे. बाबा म्हणतात, आत्मिक शक्तीला वाढवा. पॉवरफुल शक्ती जर असेल सर्वांची तर संघटन पॉवरफुल बनेल आणि त्याचा परिणाम बाबा म्हणतात विधी आणि सिद्धी. विधी ठीक असेल तर सफलता मिळेल. जसं सतयुगामध्ये प्रकृती आपली दासी बनते, तसं आपल्याला आता विधी ठीक करायचे आणि सफलतेला प्राप्त करायचं आहे. म्हणून शेवटी परमात्मा आपल्याला सांगतात की ब्राह्मण जीवनामध्ये ब्राह्मणांची भाषा ही अव्यक्त पाहिजे. जास्त न बोलता कमी शब्दात आपल्याला सार सांगायचा आहे. कमी शब्द बोलायचे आहेत आणि अव्यक्त वाणी हवी. व्यक्त भाव त्यामध्ये नको. हद भाव किंवा माझं तुझं हा भाव त्यामध्ये नको. संघटित रूपात योग करण्याचे विविध कार्यक्रम आपल्याला बनवायचे आहेत. जसं आपण बाहेर संदेश देण्याचे कार्यक्रम करतो, तसे अनेकांमध्ये संघटित रूपामध्ये योगाचे कार्यक्रम बनवायचे आहेत. कारण बाबा सांगतात, योगाचे कार्यक्रम बनवाल, योग अग्नी प्रज्वलित कराल, तरच विनाशाची अग्नी तेज होईल, तीव्र होईल आणि विनाश ज्वाला प्रज्वलित होईल. शेवटी बाबा वरदानमध्ये सांगतात, व्यक्त मध्ये राहत असताना अव्यक्त फरिश्ता स्वरूपाचा साक्षात्कार करवणारे श्वेत वस्त्रधारी, श्वेत प्रकाशधारी भव. बाबा म्हणतात, जसं ब्राह्मणांना श्वेत वस्त्र परिधान करण्याची आवड आहे, तसंच श्वेत प्रकाश शक्ती पसरवण्याची आवड निर्माण झाली पाहिजे. अर्थात फरिश्ता बनून पूर्ण विश्वाला आपल्याला सकाश द्यायचा आहे. बाबा म्हणतात, जसे ढगांमध्ये सूर्य असतो, पण ढग हे सगळीकडे कुठेही सर्व बाजूला जाऊ शकतात, तसं फरिश्ता सुद्धा सर्व बाजूला जाऊ शकतात आणि परमात्मा सूर्याला प्रत्यक्ष करू शकतात. बाबा म्हणतात, मनसा शक्तिशाली बनवा, तर शक्तिशाली प्रकंपनाच्या द्वारे तुम्ही सर्वांना बाबांची प्रत्यक्षता करू शकाल. सुविचार आहे आजचा, सर्व गुण व सर्व शक्तीचे अधिकारी बनण्यासाठी
सर्वप्रथम आज्ञाधारक बना. आज्ञाधारक बच्चे बाबाकडून सर्व सुख, सर्व गुण, सर्व शक्तींना धारण करू शकतात. अव्यक्त इशारा आहे. कमजोरीमुळे आत्मा परतंत्र बनते. जीवनमुक्त आणि बंधनमुक्त बनण्यासाठी परतंत्रातून मुक्त बनायचं आहे. आत्मा कमजोरीमुळे पतनाकडे जाते. कमजोरींना काढायचं आहे, अवगुणांना काढायचं आहे आणि स्वतंत्रतेचा अनुभव करायचा आहे. आत्मा सहज मुक्त होईल. शरीररूपी पिंजऱ्यातून आत्मा हलकी बनेल जेव्हा आपण अवगुणांना काढू आणि बाबांच्या जवळीकतेचा अनुभव करू. तर जीवनमुक्तीचा खरा अनुभव आत्मा करू शकेल. तर आज पूर्ण अव्यक्त मुरली आणि साकार मुरली या दोन्हीमध्ये ब्रह्माबाबांच्या गुणांना प्रत्यक्ष करण्यासाठी आणि शिवबाबांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी या सर्व गोष्टींना बाबांनी विस्तृतपणे आपल्या समोर मांडले आहे. बाबा आपल्या सर्वांना या स्पष्टीकरणासहित सांगतात की आपण आपल्या स्वतःच्या अवगुणांना काढायचं आहे, कमजोरींना संपवायचं आहे आणि दुसऱ्यांच्या अवगुणांना जरी ऐकलं आणि पाहिलं तरी सामावून घ्यायचं आहे. दुसऱ्यांच्या चुका आपली चूक समजून परिवर्तन करायचं आहे. दुसऱ्यांना शुभ भावना, शुभकामना द्यायची आहे आणि आपल्या जीवनामध्ये वस्तू, वैभव, व्यक्ती, पदार्थ यातून मोह काढायचा आहे. विश्वाची बादशाही घेण्यासाठी स्वतःवरती मेहनत करायची आहे आणि सुगंधित फूल बनायचं आहे. संगम युगावर शिवबाबांनी आपल्याला वेगळ्या भांड्यामध्ये काढलेला आहे, तर सर्वांना गुणांचा सुगंध द्यायचा आहे. या सर्व गोष्टींना आज दिवसभर आचरणात आणायचं आहे. ओम शांती.